पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था अंतर्गत आर्य चाणक्य आचार्य कुलप्रबोधिनी अंतर्गत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले। मी एक शिक्षक या विषयावर प्राचार्य रवींद्र येवले यांनी आपले विचार मांडले। मुलांच्या मनात हजारो प्रश्न असतात, ते त्याच्या पद्धतीने विचार करत असतात आणि ते विचार करताना त्याला अडचणी येतात। आता ती अडचण त्यांनी कुणाला सांगायची, या प्रश्नाचं उत्तर कुणाला विचारायचं? घरी विचारलं तर आई वडिलांना ते माहित नसतं, मग विचारणारा घटक राहिला शाळेतला शिक्षक, आणि त्यानं जर बोलू नका म्हटलं तर मग त्यानं कुणाला विचारायचं? मद्रास मधल्या कुंभकोणम नावाचे एक बारीकसं गाव, घटना घडून 150 वर्ष झाली असते। 4थीचा वर्ग देवळात भरलेला, आणि त्यावेळेला एक शिक्षक गणित शिकवत होते। आता त्यावेळेचा शिक्षक म्हणजे कसा डोळ्यापुढा मिशा पिशा वाटलेला आहे बाला मोठा, आणि पोरं खाली बसलेली। मला अण्णा पोरं काय बोलायचं कामच नाही, बरोबर? एखाद्या संख्येला त्या संख्येनं भागला असता भागाकार 1 येतो। 4 भागिले 4 बरोबर 1, 8 भागिले 8 बरोबर 1, 12 भागिले 12 बरोबर 1। कळलं का? कशाला कोण नाही म्हणते, बरोबर? एखादं कोणतरी असतच, बरोबर? एक मागचं पोरग बसूनच म्हणलं, गुरुजी एक शंका आहे। कोण बोललं? पोरं म्हणजे खातोय मारायला, पण पोराचा कॉन्फिडन्स भरपूर ताडकन वर आहे। गुरुजी 4 भागलं तरी 1 येतं, 6 भागलं तरी 1 येतं, 10 भागलं तरी 1 येतं, 12 भागलं तरी 1 येतं। गुरुजी 0 भागलं तरी 1 येईल का? गुरुजींचाच क्लीन बोल्ड, कारण असलं त्यांनी बी कधी अभ्यासलं नव्हतं आणि वर्गातल्या पोरांना कधी शिकवलं बी नव्हतं। मित्रांनो, ही शंका विचारणारा विद्यार्थी श्रीनिवास रामानुजन म्हणून जगातला सगळ्यात श्रेष्ठ गणिती, त्याला 4थीत ही शंका आली होती आणि त्यांनी 0वर विचार जास्तीत जास्त। आपण किती नशिबात पोरांना 0 मार्क देतो, म्हणजे 0 म्हणजे किती हा मुलांना पडलेला प्रश्न आहे। 0चा जन्म का झाला? कुठली गोष्ट शिकवताना का शिकवायची हे पहिल्यांदा ठरवा तुम्ही। भाषा विषय का शिकवायचा? दुसऱ्याचं बोललेलं कळलं पाहिजे, तशा पद्धतीनं त्याला उत्तर देता आलं पाहिजे, म्हणजे त्यालाही बोलता आलं पाहिजे, ते लिहिता आलं पाहिजे, आणि मग विचार करून लिहिता आलं पाहिजे। या भाषा शिक्षणाच्या पायऱ्या आहेत, बरोबर? आपण पहिल्यांदाच अरे का काढ, त्याला पहिल्यांदा बोलायला शिकवा, ऐकायला शिकवा, म्हणून तुम्ही पहिल्यांदा शिकलं, तुम्ही बोललं पाहिजे विद्यार्थ्यांना। 4थी 5वी पर्यंत शिक्षकांनी भरपूर बोललं पाहिजे, तर मुलाची भाषा समृद्ध होते। त्यासाठी मुलांना गोष्टी सांगायला आवडतं, गोष्टी ऐकायला आवडतं पहिल्यांदा, बरोबर आहे का? तुम्ही गोष्टीनं सुरुवात करा, बघा पोरं किती लक्ष देते। पण पोरांचा विचार काय असं सांगता येत नाही ना। मी एकदा 5वीच्या वर्गात साखरवाडीला जीवशास्त्र पोरांचं, त्याला मी जीव घेतो, म्हणजे जीवशास्त्र शिकवायचो। तर ते शिकवताना 5वीत त्याला NCERTचा अभ्यासक्रम आलेला होता, आणि मी ते शिकवताना जरा अशी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं त्यांना कलेक्शन करायला लावून वगैरे असं शिकवायचं, त्यात गोष्टी सांगायच्या। ती पोरं 6वीत गेली, आणि 6वीच्या पहिल्याच आठवड्यात मला त्या वर्गाचा जाता आला। मी वर्गात पाऊल टाकल्या बरोबर पोरं म्हणजे, गुड मॉर्निंग सर, गोष्ट सांगा। आता का आणि म्हटलं बसा तरी खाली, अजिबात बसणार नाही, तुम्ही गोष्ट सांगणार असाल तर खाली बसा। मित्रांनो, असा पोरांनी हट्ट धरणारे शिक्षक असणं जास्त गरजेचं। पोरांनी हट्ट धरला पाहिजे, सर आज गोष्ट सांगा, सर आज खायला सोडा, त्यांना ते आवडतं म्हणून। असं कोण म्हणतं का सर आज अवघड गणित सोडवा?
गणितानं तर किती जणांचं वाटोळ केलं असेल सांगा. पु ल देशपांडे एकदा एका व्याख्यानात म्हणाले, मला गणित म्हणलं की कसं तरी होत. शिक्षकांची आडनावं आठवली तरी छाती ताडताड करते, खांब येते, दंड होते. असं का व्हायचं? कारण वर्गात शिकवायचे एक आणि आम्हाला प्रश्न भलताच विचारायचे. एका नळाने एक हौद 5 तासात भरतो, दुसऱ्या नळाने 3 तासात रिकामा होतो, तिसऱ्या नळाने 1.5 तासात भरतो. तिन्ही नळ सोडले तर हौद भरेल का रिकामा होईल? भरला तर किती वेळात भरेल? रिकामा झाला तर किती वेळात रिकामा होईल? उलट त्याच्या पुढे म्हटले, असलं उदाहरण ऐकल्यानंतर आमच्या मनात फक्त एकच विचार यायचा, त्याच्यापेक्षा तो हौद फुटून का जात नाही? आपण पेपर काढतो, प्रश्नपत्रिका काढतो, बरोबर आहे. काही शिक्षक प्रश्नपत्रिका काढल्यानंतर मला सांगतात, सर अशी प्रश्नपत्रिका काढली एकाला सुटणार नाही. आता काय ही प्रश्नपत्रिकेची क्वालिटी कशी? महिलांनी जर असं म्हटलं, असा स्वयंपाक केला की एक जण तोंडात घालणार, तर तो स्वयंपाक नव्हे, बरोबर आहे की नाही? जी आदर्श गृहिणी असते ती स्वयंपाक करताना विचार करते, एक कोरडी भाजी पाहिजे, एक पातळ भाजी पाहिजे, तोंडी लावायला चटणी पाहिजे, त्याच्याबरोबर लोणचं पाहिजे, पापड असला तर 2 घास पावणा जास्त पाहिजे. हा विचार फक्त आदर्श गृहिणीच करू शकते, कारण त्या आलेल्यानं जेवावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तसं प्रश्नपत्रिकेमध्ये पोरांनी पळून जावं हा जर विचार असेल तर प्रश्न मिळला. मुलांना काय येतंय, पोरांना कॉन्फिडन्स वाढला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? तर मी त्या वर्गात प्रवेश केला आणि गुड मॉर्निंग सर म्हटलं, पळानो बसा. पण एका अटीत, काय? मी तुम्हाला एक उदाहरण विचारणार, तुम्ही त्याचं उत्तर द्या. पोरं म्हणजे होय चालेल, सांगा सांगा. मग मी त्या 6वीच्या पोरांना उदाहरण विचार, मुलांनो 10 अधिक 3 बरोबर किती? आता कितवीत पोरांना विचारलं? 6वी. तुम्हीच मला सांगा, त्या प्रश्नासाठी सगळ्या पोरांचे हात वरती असतील का कुणाचाच असणार? बोला की सरकी करायला, बरोबर? आता ही तर आपली परीक्षा असते खरं तर त्यात एक जरा पोरग थोडस जरा वेगळ्या पद्धतीचं असतं. मी म्हणलं, बस थांबा जरा, उभा राहा, बोल 10 अधिक 3 बरोबर किती? तसं ती म्हणलं, सर 10 अधिक 3 बरोबर 1. आता वाटलं तिथं जाऊन 1 द्यावी तशी बाकीची बरोबर, सर तुम्हाला थांबा. हिथं शिक्षक जागा व्हायला पाहिजे. बरानो थांबा, उभा राहा, किती 10 अधिक 3? परत ती पोरग म्हणते 10 अधिक 3 बरोबर 1. म्हणलं कसं काय? सांग तू की म्हणला. कोण म्हणतंय? 6वीतलं पोरग, बरोबर? कुणाला म्हणते? BSc B.Ed झालेलं आहे, बरोबर? मी म्हणलं कसं काय सांग? तो म्हणला, सर साखरवाडीवरनं पुण्याला एसटीनं जायला किती तास लागतात? मी म्हणलं 3 तास लागतात. बरोबर आहे. पोरग मला म्हणतोय आणि आपण पोरांनी काय सांगितलं? बस खाली. म्हणजे पोरांना बरोबर आहे का चूक आहे हीच माहित नाही. मित्रांनो, बारीक बारीक गोष्टी आहेत पण खूप प्रभाव करत असतात.
मी म्हणलं 3 तास लागतात. मग सर मला सांगा, तुम्ही जर साखरवाडीत 10 वाजता बसला एसटी तर पुण्याला किती वाजता पोहोचणार? म्हणलं 1 वाजता पोहोचणार. म्हणजे 10 अधिक 3 बरोबर किती लागणार? म्हणजे त्यानं घड्याळी गणिताचा विचार केला होता. हे गणिताचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे, बरोबर आहे का नाही? आपण विषय शिकवतो म्हणजे ती विषयातली उदाहरणं नाही शिकवायची, त्या विषयाची उद्दिष्ट साध्य करायची. म्हणून मी भाषेविषयीची मनाची उद्दिष्ट सांगितली. मला बोलता ऐकता आलं पाहिजे पहिल्यांदा चांगलं. मग त्यासाठी चांगल्या गोष्टी म्हणा, चांगली गाणी म्हणा, तर कोणाला बरं वाटेल का नाही साहेब? वरवा झालं कोणी बोलायचं नाही, मी सांगते ते ऐकायचं. आता काय पर्यायच नाही तर ऐकण्याशिवाय. आणि गाणी म्हणा, थोडीशी गोष्टी सांगा, जरा काहीतरी करा ना वेगळं वेगळं, तर मुलांना वर्गात बसूसं वाटणार आहे. पोरगं कोणतं शिकल? शाळेत जायलाच पाहिजे म्हणून आलेलं का शाळेत जाणार का शाळेत जावंसं वाटणारं पोरगं शिकणार? बरोबर आहे. तसं शिक्षक कोणता चांगला शिकवणार? बरं, शाळेत जायलाच पाहिजे असा शिक्षक चांगला शिकवेल, शाळेत गेलं पाहिजे असा शिक्षक चांगला शिकवेल, का ज्याला शाळेत जावंसं वाटतं तो शिक्षक चांगला शिकवेल? मग शाळेत जावंसं वाटेल, पोरांना यावंसं वाटेल असं वाटत असेल तर पहिल्यांदा आपण तयारीला असलं पाहिजे. आणि त्यानं घड्याळी गणिताचा विचार केला. मी जर त्याला एक हा विषय उत्तर दिल्याबरोबर जाऊन जर ताडकन वाजवली असती तर पोरगं म्हणलं असतं वेगळा विचार करायचा नसतो, आपलं नेहमीच्या वाट्यानं जायचं, 4 घास खायचं आणि बसायचं. भारतात का वैज्ञानिक एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले? भारताची पोरं हुशार नव्हती का त्याला? आहे, पण त्यांना वेगळा विचार करूच द्यायचा नाही. एक शास्त्रज्ञ होता, आपलं मुंबईत एक कॉलेज होतं आणि त्या कॉलेजमधले प्राध्यापक त्या पोरांना काय बॅरोमीटर, हवेचा दाब हा घटक सांगत होते. हवेचा दाब. आणि मग हवेचा दाब जसा उंच उंच जावं तसा हवेचा दाब काय होत जातो? कमी कमी होत जातो. त्याच्यावरनं आपल्याला अनेक गोष्टी मिळू शकतात. बरोबर, असं त्यांनी शिकवलं. आणि नंतर आता मूल्यमापन. आणि मग त्यांनी विचारलं, मुंबईला नरिमन कॉलेजला एअर इंडियाची इमारत त्यावेळेला सगळ्यात उंच होती. त्यांनी विचारलं, मुलांनो, ह्या एअर इंडियाच्या इमारतीची उंची तुम्ही कशी काय? आता ओपन क्वेश्चन आहे, प्रत्येक जण वेगळा विचार करणार, बरोबर? आणि सरांनी मनात काय झालेलं? हवेचा दाब तिथं मोजायचा आणि त्याच्यावरनं उंची काढायची. हे शिक्षकांनी डोक्यात ठेवले, कारण त्यांनी ती शिकवले. एक पोरगं म्हणलं, सर काय? वर्ण एका खाड्याला दोरी बांधायची, वर्ण खाली सोडायची, खाली टेकली की कळतं आणि मग त्याच्यावरनं उंची काढायची. आता आली का पाहिजे? आता होय म्हणावं का नाही म्हणावं? बरोबर आहे. अजून कसं काढा? एक पोरगा म्हणला, सर वरती जायचं, वरनं एक खडा सोडायचा, तो खडा वरून खाली टेकेपर्यंत किती वेळ लागला तो सेकंदात मोजायचा आणि S=1/GT² या किंमत भरायची आणि S ची किंमत काढायची. तर म्हणजे बरोबर आहे. अजून कशी काढा? आता अजून कशी काढायची? मग एक म्हणला, सर खाली जाऊन एक अंतर मोजायचं, तिथून त्याच्या वरच्या टोकापर्यंत कोण मोजायचा आणि त्या कोणावरनं त्या कोणाची लगतची बाजू भागिले समोरची बाजू, त्याचा टॅन गुणोत्तर बघून मग समोरची बाजू त्रिकोणामी. बरोबर आहे. पण कुणीच म्हणाना हवेचा दाब मोजावा, कारण तेवढं दाब देऊन शिकवलंच होतं ना. अजून कशी काढणार? ते एक करू नका. सर तिथल्या ऑफिसमध्ये जाणार, तिथल्या क्लार्कला 100ची नोट देणार आणि त्याला विचारणार याची उंची किती आहे ती फाईलीत बघून मला सांग, तुम्हाला सांग. आता ही बी उत्तर बरोबरच आहे.
मित्रांनो, मुलं वेगळा वेगळा विचार करतात. ही मुलं जो वेगळा विचार करतो त्याला प्रज्ञा असं म्हणतात. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे वेगळा विचार करण्याची क्षमता. आपण एकच मार्ग तटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या पेरणे एवढा असतो. पायथागोरसच्या प्रमेयाला 63 सिद्धता आहे. केव्हा सांगणार बरोबर समजून? वर्गात त्या ताकदीचा असतो. असतात प्रत्येक वर्गात रामानुजन असू शकतो. आहे आणि सिद्ध केले. जागतिक ऑलिम्पिकच्या स्पर्धा बसतात तसा मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड भरतात आणि या ऑलिम्पियाडसाठी प्रत्येक देशातून 6 मुलांची एक टीम गेलेली असते आणि तिथं त्यांना प्रश्नपत्रिका दिलेली असते आणि त्यांना ती प्रश्नपत्रिकेत 6 प्रश्न असतात आणि त्यांना सांगितलं असतं की प्रश्नपत्रिका घ्या आणि उद्यापर्यंत सोडवून आणा. आता आपल्या शिक्षकांच्या डोक्यात पहिला प्रश्न येणार, अयो ती कुणाला मी विचारलं तर बरोबर. पण कुणाला बी विचारण्यासारखे प्रश्न असते तर त्यांनी सांगितलं असतं का कोणाला त्याच्यात? अशा या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये गेल्या 10 वर्षात प्रत्येक वर्षी भारताला सुवर्ण पदक मिळत आहे आणि त्यात महाराष्ट्रातली काही मुलं, त्यात कराडचा एक मुलगा आहे, इस्लामपूरचा एक मुलगा, प्रचंड टॅलेंट. आज ते टाटा कन्सल्टिंग मध्ये एका मोठ्या पदावर ते काम करतात. हाय आपल्याकडे, पण ती हुडकायला पाहिजे ना. आणि ती तुमच्या वर्गात सुद्धा असणार आहे. तुम्ही त्याला बळ दिलं पाहिजे. म्हणून मी म्हणलं 40च्या 40 पोरांची क्षमता एक मानू नका. प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी असते. ही समजून घेणं हे शिक्षकाचं काम आहे आणि त्या पद्धतीनं त्याला काय आवडतंय मी आता सांग. तुम्हाला तुमचं शिकवणं आवडत असेल तर पोरांनी तुमच्याकडे बघायला लागतं असतं. तुम्ही बरेच वेळेला शिका बाहेर काय बघते माझ्याकडे बघ. पोरग मनातल्या मनात म्हणतं तुमच्यापेक्षा बाहेर बरं वाटते म्हणून सारखं सारखं तुम्हाला बघून कंटाळा आलाय. हा कंटाळा काय येतो त्याचं कारण आपण कंटाळवानं शिकवतो. अरे शरीर दिले, शरीराचा जरा वापर करा की थोडासा. त्याला बॉडी लँग्वेज म्हणतात. बरोबर आहे की नाही? नृत्य म्हणजे काय? नृत्य म्हणजे बॉडी लँग्वेज आहे. नाटक म्हणजे काय? नाटक म्हणजे बॉडी लँग्वेजच आहे. बरोबर आहे की नाही? मी आता सुद्धा कितीतरी माझे हात घालून वगैरे का करतो असं तर तुमचं लक्ष माझ्याकडे राहावं म्हणून. मी जर राहिलेल्या मी जरा काय शिकवायची सर आम्ही करायला पाहिजे. तुमच्याकडे बघावं असं काहीतरी करा की. बरोबर आहे की मला सगळ्यात जास्त जेव्हा कुणाचा वाटायचं माहितीये तमाशाच्या लोकांचा. बरोबर. कारण त्याचं असं आहे खुंट्या ठोकायला 30 माणसं, कणा तुम्ही करायला 30 माणसं, वरती कणा छत बांधायला 30 माणसं, गावात पुकरायला 30 माणसं, तिकीट फाडायला 30 माणसं आणि आत येऊन मागं जाऊन तोंड रपून पुन्हा नाचायला 30 माणसं. आणि ज्या वेळेला ती स्टेजवर येतात त्यावेळेला समोरचा प्रेक्षक जेवण खाण करून 9 वाजता न सांगता रस्त्यावर दगडावर बसलेला असतो आणि त्यांचा बघ लागतो रक्तात नाडी कुराड आणि ती माणसं पहाटे 4 पर्यंत चालत नाहीत. त्याचं कारण त्यांच्या शरीराचा कुठलाच भाग हलत नाही. हल्ल्याशिवाय राहत नाही म्हणून समोरचा हलत नाही. आपलं काहीच हलत नाही. हलून बाहेर जाणार म्हणून थोडं मी असं म्हणत नाही तुम्ही डान्सिंग पार्टी करा. पण प्रत्येकाजवळ एक कलाकार आहे. कविता शिकवायची, हिंदीची कविता शिकवायची. पंख होते तो उड आतिरे आठिया होत आहे ही कविता समजा शिकवायची. आता काय शिकवत्या? पंख होते इकडं इकडं बघायचं
आता ह्या कवितेचे ती जर जरा चालीत शिकवली तर करून लक्ष देणार नाही, बरोबर आहे की नाही? थोडीशी पंख होते तो उडाती रे आपली आवडत आहे. आता ही अजून चालीत शिकवली, पंख होते तो उडाती रे आपली आवडत ना, असं म्हणलं तर बोल. आता हे म्हणताना थोडासा शरीराचा हावभाव केला. पंख होते तो म्हणजे काय हलवणार तुम्ही? बोला की काय हलवणार? म्हणजे तुमच्यात सुद्धा कलाकार आहे, पण तुम्ही त्या कलाकाराला म्हणताय बाहेर असं एक तरी म्हणलं का पाय हलवाय पाहिजे. पंख होते तो आणि हे हात, आता हे हात सुद्धा हलवणे कौशल्य पाहिजे ना. पंख होते तो गोरमंती बहुतेक मारणार दिसते. बरोबर आहे. मग एक हात थोडेसे स्टायलाइज करून हलवणं, पंख होते तो, बरोबर. तर याला म्हणायचं नृत्य. नृत्य ही शरीराची शरीराला कळणारी भाषा. त्याला भाषा नेहमीच यावी लागते असं नाही. तुम्ही नुसत्या शरीराच्या हालचालीवर हे करू शकता. CCRT नावाची एक संस्था दिला, त्या संस्थेमध्ये कधी जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही अवश्य त्याच्या ट्रेनिंग घ्या. त्या ठिकाणी ट्रेनिंग देताना आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तिथे ती नर्तिक आली होती, एकच नर्तिका. त्यावेळेला महाभारत चालू होतं कशावर, आपल्या टीव्हीवर. आणि त्या एकाच नर्तिकेनं द्रौपदी वस्त्र हरून दाखवलं. नुसत्या आपल्या हावभावानं काय बोलत नव्हती, काही नुसतं असं असं करत होते. आम्ही म्हणते दृश्य ते वरते पाहिजे. कारण प्रत्येकाचा दृश्य असतो, बरोबर. आणि मग ती अशी 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 म्हणजे ती द्रौपदी धावावी आणि मग श्रीकृष्ण नुसता हसतात. आम्हाला लगेच सवळ कळत. जर नुसत्या हावभावावरून एवढं कळतंय तर प्रत्यक्ष शिकून किती कळेल. म्हणून मित्रांनो, थोडस हालचाल करा. पंख ह्याच्यात भावना काय आहे? पंख होते तोड असं केलं की आता आला बघा, भावना लक्षात येईल. म्हणून कवितेतला भाव शिकवायचा. कवितेत काय भाव आहे? रे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रू दोन ढाळी, पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी वाली. कसं म्हटलं पाहिजे? रे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रू दोन ढाळी, पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी वाली. असं म्हणलं. रे हिंद बांधवा तर तो हिंद बांधव उभा राहणार. म्हणून भाव शिकवणं, कविता शिकवणं म्हणजे काय करायचंय हे भाषा विषयाच्या शिक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे. मला एखादी कविता शिकवायची म्हणजे त्यातले मला काय भाव शिकवले पाहिजे, मी कोणची उदाहरणं विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे, मला त्यासाठी काय करता येईल, हे प्रत्येकाने आपापला विषय शिकवताना ते ठरवलं पाहिजे. गणिताचं उद्दिष्ट तर्क करता येणं हे गणिताचं चांगलं उद्दिष्ट आहे. आणि सगळ्याला तर्क चांगला करता येतो खरं. मी एका आमच्या फलटणपासून एक गाव आहे बारकस राजाळे, त्या शेजारी सरडे नावाचं एक बारकं गाव आहे. तिथं मी हे रामानुजनचा विषय सांगायला गेलो. आता त्या सरडेच्या शाळेत 8वी ते 10वी 3च वर्ग, पण ते तिन्ही वर्गाची पोरं एका वर्गात बसतील असा वर्ग ना. ते हे म्हणते सर आता तिन्ही पोरं एकत्र कुठं बसायची? म्हणलं कुठं कुठं बस पाहिजे बस. म्हणजे सर बाहेर वाडाचं झाड आहे. अरे म्हणलं शेव बसवा की त्याला. अरे म्हणलं भाऊराव पाटलांनी पोवाडा खाली पहिल्यांदा शिक्षण काढलं तर शिक्षण आपल्याला काय झालं? बसती पोळी शेजारी एक मराठी शाळा होती, त्यांनी बघितलं येऊ सर आले. आलेच माझे सर म्हटलं काय
आमची बी पोरं बसू का पहिली ते चौथी म्हणजे 5वा की त्याला काय हरकत आहे, ती बी येऊन बसू. आणि मग मी मुलांना प्रश्न विचार. मुलं किती तर्क चांगला का. मुलांना म्हटलं, पुरानो आता शाळा सुटली होती, तुम्ही कुठे जाणार? ती म्हणजे घरी जाणार. व्हेरी गुड. घरात जायच्या आत बाहेरच तुम्ही तर्क करता. कोणतरी पाहुणा आल्याला दिसतोय, कशावर करता? व्हेरी गुड. चपलीवरनं पाहुण्याचा तर्क. बरोबर. चपलीच्या ठेवणीवरनं आलेला पाहुणा स्त्री आहे का पुरुष आहे ओळखून का नाही? बरोबर आहे नाही? चप्पल आकर्षक हाय, उंच टाचाची हाय. आणि तुम्ही जर म्हणला बहुतेक मामा आल्याला दिसतोय, तर मामी तीच चप्पल हातात घेईल का नाही? चपलीच्या संख्येवरनं किती पाहुणे आहेत ओळखू येईल का नाही? येईल का नाही? 20 चपले आहेत म्हणजे पाहुणे किती असणार? 10. कशाला मोजायला पाहिजे? कोणतरी 20 म्हणलं का? त्यात 2 डॉक्टर होते आणि एक आपलं सामान्य माणूस होता. ते 2 डॉक्टर सुद्धा खूप हुशार. एक हृदयरोग तज्ञ होता, एक अस्थिरोग तज्ञ होता. हे आपल्या नेहमी जर सर्वसामान्य तिसरं होतं, पण तिघं मित्र होते. तर समोर एक माणूस आला. तो येताना एक पाय असा वडत वडत येत होता, खरडत खरडत येत होता. आता तो त्यांच्याकडे येत होता. ह्या 2 डॉक्टरनी विचार केला, तो पाय वडत का येत असेल? त्यात 3 जण म्हणली, का बरं ओढत येत असेल पाय? हृदयरोग तज्ञवाला म्हणला, बहुतेक त्याला अटॅक आला असला पाहिजे, त्यात त्याला लकवा भरला असला पाहिजे, आणि त्यात त्याचा पाय लोळा पडला असला पाहिजे, म्हणून ती पाय ओढते. तुला काय वाटतंय? अस्थिरोग तज्ञवाला म्हणला, मला नाही असं वाटत. मग तुला काय वाटतं? तर म्हणले, ह्याला बहुतेक ऍक्सिडेंट झाला असला पाहिजे, त्या डावा पायाला धक्का लागला असणार आहे, पाय मोडला असणार आहे, आणि त्यामुळं ती पाय ओढते. 3रं तर बसलं होतं. तर ही 2 त्याला म्हणली, तुला काय वाटतंय? त्यामुळे ती जवळ आलंच होतं. ते सामान्य म्हणलं, मला काय वाटतंय ह्याच्यापेक्षा त्यालाच विचारू ना, तू काय पाय ओढते? आणि मग त्यांनी त्याला विचारलं, काय रे तू पाय ओढत का चाललाय? काय नाही म्हणला, चपलीचा बंद तुटलाय. मित्रांनो, वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या इतक्या साध्या अडचणी असतात, बरोबर? पण आपण शिकलेलो बीएड आणि याच्यामुळं आपण तर्क करतो, बहुतेक अभ्यास करत नाही. अरे अभ्यास करत नाही ना, तुझं कळत नाही. हे आपल्याला कळलं पाहिजे. मला हा जो वर्ग घेतला तुम्ही, त्याचं खूप कौतुक का करावं असं वाटतंय. तर शिक्षक कधी एखादी शिक्षक एकत्र सत्य येत नाही. त्यामुळं विचारांची देवाणघेवाण होते, अनुभवांची देवाणघेवाण होत असते. तू काय केलं, मी काय केलं, माझं कसं आहे, अशा पद्धतीनं विचार करत असतो आणि त्या अनुभवातनं शिक्षकाचं व्यक्तिमत्व घडत असतं. म्हणून शिक्षक कसा असला पाहिजे. मी एकदा 10वी आमचं मुदोश हायस्कूल आहे, त्याच्या 10वीच्या वर्गामध्ये मी एकदा मुलांनो, शिक्षकाचे 3 प्रकार आहेत. एक हाडाचे शिक्षक, दुसरे शिक्षकी पेशात आल्यामुळं हाड निघालेले शिक्षक, आणि तिसरे हाडहाड करणारे शिक्षक. उभा वर्ग म्हणतो, घरात मला बाहेर काढून हिथं टाकले जातं, हिथं मी मला बाहेर जा म्हणते, तर मी आता कुठं जाऊ? आणि अशी मुलं समाजाला
एक प्रकारची कलंक असतात, ती कशी वागतील सांगता येत नाही. असं हे 3 प्रकार सांगितल्यावर एक पोरग त्यातलं म्हणलं, सर अजून एक प्रकार राहिलाय. मला धक्काच बसला. बरा काय म्हणता राहिलाय प्रकार? सर हाडहाडी भेटणारे शिक्षक. मला काय कळलं नाही. म्हटलं कसं काय सांग. मला सांगतो की. पोरग 10वी A1 मधलं हेडमास्टरला शिकवतंय, बरोबर. मित्रांनो, जो आयुष्यभर मुलांच्याकडनं शिकतो ना, तो हाडाचा शिक्षक बनतो. असे शिक्षक तुम्ही बना. मुलं खरं आपल्याला शिकवत असतात की मी कसा आहे ते तुम्ही समजून घ्या, मला काय पाहिजे ते तुम्हाला कळलं पाहिजे. त्या पोराला मी संधी दिल्याबरोबर ते म्हणजे, सर आता आपली इन्स्पेक्शन आली आहे, पण मग प्रत्येक शिक्षकानं 5-5, 6-6 ग्रहपाठ लिहायला दिल्या. घरी माझी आई ग्रहपाठ लिहिते, माझी थोरली बहीण ग्रहपाठ लिहिते. आज बाबा म्हणले मी पण तुला आता लिहू लागतो, तर ही हाडहाडी फेडलं नाही तर काय झालं. मी त्या दिवशी संध्याकाळी मीटिंग घेतली आणि शिक्षकांना सांगितलं, कोणी सुद्धा ग्रहपाठ सांगायचे नाही. जर आलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी विचारलं की एवढंच कसं ग्रहपाठ, येवले सरांना विचारा म्हणा, मी माझ्यावर जबाबदारी घेतो, पण मुलांना नाराज करू नका. मुलांच्या मनात तुमच्याबद्दल, मुलांच्या मनात शाळेबद्दल, मुलांच्या मनात शिक्षकांच्या बद्दल वाईट भावना होता कामा नाही, नाहीतर ते शिकणार नाही कोणी. याच्यासाठी शिक्षकांनी अंतर्मुख व्हायला पाहिजे. मला काय करायचंय, मी कशासाठी आहे, हे शिक्षक मित्रांनो तुम्ही थोडस अंतर्मुखून विचार करा. मला काय करता येणं शक्य आहे हे पहिल्यांदा आपल्याला जर कळलं ना, तर मग शिक्षकी पेशामध्ये शिक्षकी पेशा इतका आनंद दुसऱ्या कुठल्याच पेशात नाही. माझा एक मित्र डॉक्टर आहे. आता मी शिक्षकी पेशा दिलो, तो डॉक्टर झाला फार गायनेक स्पेशालिस्ट, त्याचा 3 मधल्या हॉस्पिटल फिल्टर मध्ये बायको डॉक्टर सगळं. आता मी साखरवाडी, त्यावेळेला साखरवाडीत मी सर्व्हिसला होतो. साखरवाडीला मी 29 वर्ष सर्व्हिस केली. अतिशय ग्रामीण भाग, झोपडपट्ट्यातली मुलं सगळी यायची आणि तिथं मी काम केलं, त्याचाही मला अनुभव खूप आला. तर तिथनं मी घरी आलो आणि घरनं जरा काम केलं. बरोबर, मी आमच्या मित्राला म्हटलं जरा डॉक्टरांची गाडी, हा जाणारच तुम्ही, मित्र आहे ना तुमचा, जाऊ नको सांग. नाही जा. गेलो. ओपीडी मध्ये कोणच नव्हतं. म्हणलं बरं झालं. ती रिसेप्शनिस्ट होती, त्याला तिनं ओळखलं. म्हणजे काय म्हणजे सरांचं, आता आम्ही फुल चार्ज, बरोबर. दाढकन दाढ उघडलं. तर पुढं बघितल्यावर मला कसं तरी झालं, कारण ती खुर्चीवर बसलो होतो. कसं बसलं होतं, हवा गेलेल्या फुग्यासारखं बसलं होतं. मला काय सुचना. म्हणलं का रे असा का बसलाय. म्हणलं काय नाही काय नाही काय नाही काय नाही, असा हवा गेल्यासारखा का बसलाय. अजून जेवलो नाही, संध्याकाळी गेलोय अजून जेवलो नाही. म्हणलं का, वहिनी गावाला गेलेत का. नाही आहेत की. मग काय झालं बिलं का. अजून काय झालेलं नाही. आणि मग जेवला का नाही. तो म्हणला जेवायला वेळच मिळाला. असं आपलं कधी होतं का. मुलांनो, अभ्यास 2.3 10 उदाहरणं ओळीनं सोडवा. बघू कोण लवकर सोडवतोय. आलोच मी, चालला जेव्हा. पण लक्षात ठेवा, मुलं भयंकर हुशार, त्याला बरोबर कळतं. मी एकदा असं सातारा जरा गाडी लेट झाली होती थोडीशी. 12 वाजून 10 मिनिटांना दुपार शिफ्ट चालू होणार होती आणि 12 वाजता पोचलो. गेलो की लगेच प्रार्थनेलाच उभा राहिलो आणि मला भूक ऐकू लागली, कारण घरनं निघून शाळेत येऊन जरा भूक लागलेली असल्या कारणानं जेवायचं मग पहिल्या तासाला. असं दरवेळेला गाडी, पण त्या दिवसाला काही शक्य नाही. पहिलाच तास 8वीच्या वर्गावर गणतात. आता काय करायचं, जाऊ ते चला. गेलो वर्गावर. गुड मॉर्निंग सर, पोरबिर म्हणजे बसा म्हणलं. मला नाव म्हटलं काय, अभ्यास 7.1 काढा. 10 उदाहरणं पहिले
अतिशय महत्वाची उदाहरण. ही 10 उदाहरणं कमीत कमी वेळेत कोण सोडवतं ती मला बघणार. बघू आता कोण सोडवते. असं म्हणलं पोरांनी ते काढलं आणि मी निघालो. तर त्या दरवाजाच्या शेजारच्या लाईनला मुलींची लाईन असते. त्यातली पहिल्या बाकावरची मुलगी काय म्हणते, सर म्हणलं काय, भजी आणल्या देऊ का? आणि त्यावेळेला माझ्यावर संस्कार झाला. येवले सर, तुमच्या 2 डोळ्यातनं 40 पोरं सुटत नसतील तर 40 दुनी 80 डोळ्यातनं तुमचं काय सुटणार? म्हणून वर्गातलं शिक्षकाचं बोलणं, चालणं, वागणं हे इतकं व्यवस्थित पाहिजे, कारण प्रत्येक गोष्ट मुलगा ती बघत असतो आणि तशा पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करत असतो. हे शिक्षकांनी विसरता कामा नये. तुम्ही बाहेर समजा काही बोलला ते हरकत नाही, पण वर्गामध्ये तुम्ही ज्या वेळेला तुमचं वागणं असतं, बोलणं असतं, विद्यार्थ्यांशी रेकॉर्ड असतो, तो इतका व्यवस्थित पाहिजे की मुलाच्या मनात आपल्याबद्दल आदर निर्माण व्हायला पाहिजे. तुम्ही जर वर्गात येताय असं पोरांना दिसलं तर पोरांनी म्हणायला पाहिजे, अय्यो आता असं म्हणायला पाहिजे. आता ही आले होणार बरोबर. म्हणजे पोरं तयार पाहिजेत ना, बरोबर आहे. पोरं उत्सुक पाहिजेत ना. उत्सुकता हा माणसाजवळचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे. सगळ्यात माणसाचा महत्वाचा गुणधर्म आहे. तुमच्यात सुद्धा अजून उत्सुकता आहे. आता उद्या तुमचं एक सेमिनार संपणार, बरोबर आहे. मग तुम्ही कुठे जाणार सेमिनार संपल्यावर? घरी जाणार. कोणाच्या? हसताय म्हणजे काहीतरी घोटाळा आहे का काय? कोणाच्या घरी जाणार? तुमच्याच घरी जाणार. का जाणार? अजून उत्सुकता टिकून आहे. ज्या वेळेला ही संपते त्या वेळेला शाळा सुटल्यावरती कुठंतरी हिंडत बसतं. मित्रांनो, या वयात जर आपली उत्सुकता टिकून आहे तर विद्यार्थ्यांची किती उत्सुकता असेल. ते पुढं बसल्यानंतर म्हणत असतं, आता सर येणार, आता आपल्याला शिकवणार, मग मी असं करणार. असं काय 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 म्हणवले रचत असते ती मुलं. लहान मुलं असतात, त्यामुळं त्यांना तुमच्याबद्दल खूप प्रेम असतं. केव्हा वर्गात येतात असं झालेलं असतं. आणि तुम्ही वर्गात आल्यानंतर जर म्हणला खुर्चीवर बसून, मुलांनो पाठ क्रमांक 5 वाचत बसा, आया हे म्हणजे तयार असलेल्या मुलांच्यावर गार पाणी ओतण्यासारखं आहे. मित्रांनो, हे कधी होता कामा नाही. हे कधी होता कामा नाही. त्यांची उत्सुकता आहे. तुम्ही वर्गात जाऊन प्रयोग करा परवाशी गेल्यानंतर. मुलांनो, माझा तास होईपर्यंत कोणीही मागच्या खिडकीतनं बाहेर बघायचं नाही. काय होईल सांगा बरं. दररोज बघत नसतील पण त्या दिवशी 2दा बघणार. आणि त्यांच्याजवळ कौशल्य असं असतं की तुम्ही न बघताना ते बघत असत. कारण त्याचं काय, बघू नका म्हणजे काय आहे. ही उत्सुकता जेवढी ताणाल तेवढा विद्यार्थी तुमच्या जवळ येणार. आणि ही उत्सुकता ज्याला चांगल्यात चांगली ताणता येते तोच खरा शिक्षक असतो. समांतर रेषा आपणच सुरुवातीला सगळं सांगून टाकायचं. ज्या 2 रेषा एक प्रतलीय असतात, काही पोरं म्हणतात असू दे, आणि ज्या कधीच एकमेकींना छेदत नाही, पोरं म्हणतात आपल्याला तर कोण छेदले. याच्यामुळं गणित अवघड बनतं. गणित अवघड मुलांच्या मुळे झालेलं नाही. गणित अवघड गणित विषयामुळे झालेलं नाही.
शिक्षक म्हणतो, गणिताचा म्हणतो, असा वर्गात तास गेला घेतला, एक जण बोलला नाही. आता कसा बोल, त्याला कळलं तर बोललं ते, बरोबर आहे की नाही मित्रांनो? म्हणून मी म्हणतोय की थोडस अंतर्मुख व्हा. भाषा आपली कशी पाहिजे, विद्यार्थ्यांना कळेल अशी पाहिजे, तर त्याला आपण जे काही शिकवतोय ते कळणार. म्हणून आपण जे लेसन नोट काढायचो त्याच्यामध्ये पूर्वज्ञान नावाचा एक भाग असायचा, बरोबर आहे? पूर्वज्ञान म्हणजे काय? विद्यार्थी कुठपर्यंत येऊन थांबलेला आहे आणि मग नवीन घटक आपल्याला सांगायचे. मग हा मी कसा इंट्रोड्यूस करू, मग मी हा विद्यार्थ्यांच्या मध्ये उत्सुकता त्याच्याबद्दल कशी निर्माण करू, हा नंतरचा विषय. पण विद्यार्थी कुठपर्यंत हे कळलं पाहिजे ना. हे काय होतं माहितीये का? गणित अध्यापक महामंडळाने आपण गेलो, आता इथं 40-42 वर्ष झाली. का गणित अध्यापक महामंडळ निर्माण केलं? तर या महामंडळामध्ये गणित अध्यापकांचं आहे आणि आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षी, या वर्षी सुद्धा, जो गणितात ज्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मार्क मिळाले त्या विद्यार्थ्याचा आणि त्याला शिकवणाऱ्या शिक्षकाचा आम्ही सत्कार करतो सगळ्यांचे. का? त्याचं कारण त्याच्या पाठीवर कोणी थाप मारतच नाही, कारण तशी संधीच येत नाही. निकाल पडला, कुणामुळे पडला? म्हणजे जादा तास त्यानंच घ्यायचं, पेपराचं जादा घडते त्यानंच तपासायचं, शाळेतल्या इतर शिक्षकांचा निकाल त्यानंच लावून द्यायचा आणि पुन्हा निकाल पडला काय तुमच्यामुळे शाळेला खाली बघायची पाहिजे. म्हणून आम्ही त्याला शाबासकी देण्यासाठी हा उपक्रम घेतो. मुलांना तर हेच पाहिजे असतं, फक्त शाबासकी, बाकी काही लागत नाही. NMMS नावाची परीक्षा आहे, ऐकून असाल तुम्ही, नॅशनल मीन्स ऑफ मेरिट स्कॉलरशिप. ही मी मुदोज हायस्कूलला प्राचार्य असताना सुरुवात झाली आणि आमच्या शाळेतली हुशार पोरं आम्ही बसवली, 10वीची पोरं काहीतरी होती. निकाल लागला आणि आमच्या मुदोज हायस्कूलची 19 पोरांना स्कॉलरशिप मिळाली. तर मी म्हटलं मिळाली, ठीक आहे, कारण शाळा खूप मोठी, 7,000 विद्यार्थी, त्यामुळं स्कॉलरशिपला येत आहेत, ह्याला येत आहेत, ठीक आहे, 19 पोरं आली, ठीक आहे असं मी म्हटलं. तेवढ्या शिक्षणाधिकाऱ्यांचा फोन आला, ठेवले सर. म्हटलं काय? अहो NMMS ला 19 पोरं आली, ही तुमच्या फलटण तालुक्यातली आहेत का तुमच्या एकट्या शाळेची आहे? म्हणलं आमच्या एकट्या शाळेची. वा वा वा, अभिनंदन तुमचं. आणि म्हणजे परीक्षा लईच वेगळी दिसते बरं का. आणि मग मला एवढा आनंद झाला, कारण ती पहिले वर्ष होतं, त्यात आमची पोरं 19 सगळ्या राज्यभर आमचा टाका वाजला. मी म्हणलं काय नाही, आपला हा आनंद आपण आता पोरांना काहीतरी घेऊन व्यक्त करायचा. म्हणून 19च्या 19 पोरं आपल्या इथे एक मधला हॉल आहे, त्या मधल्या हॉलमध्ये खाली बसवलं होतं. मी समोर उभा राहिलो, काही शिक्षक बसले होते, काही पालकही बसले होते आणि मी मुलांना म्हणलं, मुलांनो लक्षात ठेवा, NMMS परीक्षेमध्ये तुम्ही स्कॉलरशिप मिळवलेली आहे. मुलांनो, तुम्ही तुमचं, तुमच्या आई वडिलांचं, शाळेचं, शिक्षकाचं, संस्थेचं, हेडमास्टरचं नाव सगळ्या राज्यभर घेतलं. आम्हाला खूप आनंद झाला. पोरांची चेहऱ्यावर एकदम प्रफुल्ल झाली. तुमचं अभिनंदन. आता मी तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही जे मागाल ते आम्ही आणून देणार. काही मागा तुम्हाला आम्ही आणून देणार, कारण तुम्ही आमचं नाव सगळ्या महाराष्ट्रात केले. बोला लवकर. आता कोण काय बोलणार? ते इकडे इकडे बघते, पण बोलणार काय? म्हणलं बोला, तुम्ही बोलल्याशिवाय मी सोडणार नाही. मागा तुम्ही, काहीतरी मागा. काय आम्हाला किती खर्च केले आम्ही करणार. एक पालक काय पोराला म्हणते माहितीये का? मोबाईल मागते. शाळा कोणासाठी काढली पाहिजे? पालकांसाठी काढली पाहिजे. काय मागावं हे त्याला कळत नाही, त्याला पालक कसं म्हणायचं. आणि मग मी मुलांना म्हणलं, मुलांनो लवकर बोला, त्याशिवाय मी सोडणार नाही. असं म्हटल्याबरोबर पोरं मनातले असं खाली बघून असं तुबूत असं
आणि मग एक पोरग बोलायचं, सर सगळ्या मुलांच्या वतीनं मी बोलतो, शाबास बोल. सर आम्हाला काही नको, एक गुलाबाचं फूल आणि तुमची पाठीवर थाप द्या, की आम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार. मित्रांनो, हे शिक्षकाला जमलं पाहिजे आणि याचा वापर आपण आपल्या अध्यापनात करावे. तुझा पहिला नंबर आला तर तुला सायकल घेईल. अरे तुम्ही त्याला लाचारी हे तर शिकवताय की नंबर आला तर सायकल, नाही नंबर आला तर नाही सायकल. ज्या वेळेला पालक म्हणणार आहे की तुला गरज आहे, तुला लांब शाळेत जावं लागतंय, तुला सकाळी जादा तासासाठी जावं लागतंय, त्याच्यासाठी तुला मी सायकल घेणार आहे, तुझा नंबर येऊ नाही तर नाही, तर त्या मुलाला आपल्या वडिलांच्या बद्दल आदर निर्माण होणार आहे, पालकांच्या बद्दल आदर निर्माण आहे, शिक्षकांच्या बद्दल आदर निर्माण. म्हणून शाळेनं सुद्धा काय बक्षिसं द्यावी, कशी बक्षिसं द्यावी, मुलांचा सत्कार कसा करावा, मुलांना शाबासकी कशी द्यावी हे आपल्याला कळलं पाहिजे. मुलं अपेक्षा धरून नसतात मला हे पाहिजे ते पाहिजे. म्हणून मुलांना काय पाहिजे हे शिक्षकाला कळलं पाहिजे आणि मुलं कुठं आहे हेही मग शिक्षकाला कळलं, मग त्याचा अध्यापन चांगलं होणारच. आता प्रश्न पुढचा असा आहे की आपण एका टाईपचं सगळ्या पोरांना शिकवतो का वेगवेगळ्या टाईपचं शिकवतो? 40 पोरांना एकाच प्रकार शिकवतो का वेगवेगळ्या प्रकार शिकवतो? बोला की ठीक आहे. व्हेरी गुड. आता मी तुम्हाला 2-3 प्रश्न विचारणार आहे, तुमचेच प्रश्न, उत्तर देणार का? देणार. व्हेरी गुड. हात वरती करायचे, काय बोलायचं नाही. काय ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी हात वरती करा. काही जण अजून करू का नको चालले, हात खाली. आता प्रश्न नेहमी मुलांना माहित असेल असा विचारावा, तर ती पोरं उत्तर द्यायचा प्रयत्न करणार ना, बरोबर? आता ज्यांना 2 अपत्य आहेत, 2 अपत्य म्हणजे दोन्ही मुलं असतील, दोन्ही मुली असतील, एक मुलगा एक मुलगी असं असेल, असे जे आहेत मित्र त्याने हात वरती करा. 2 अपत्य असतात. व्हेरी गुड. अरे वा, आता जरा कॉन्फिडन्स वाढला. आता तिसरा प्रश्न महत्वाचा आहे, ही दोन्ही मुलं सर्व बाबतीत समान आहेत का? योगजात म्हणताय नाही, तुमचीच आहेत ना, आणि मग समान कशी नाही? म्हणजे जन्मतःच प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आलेल्या असतात, लक्षात ठेवा. आणि आपण मात्र वर्गातली 40च्या 40 पोरं एकाच प्रकारचे तसे शिकवतो आणि परानंतर तुला साधेच नाही, माझा घसा कोरडा झाला तरी तुला कळा नाही, तर घोटाळा आहे, बरोबर आहे की नाही? तेव्हा तुमचं कौशल्य आहे, खरं तर तुमचं कौशल्य आहे. शिक्षणाच्या नियमानुसार बालवाडीमध्ये जास्तीत जास्त 10 ते 15 पोरं एका शिक्षिकेला असतील. 10 ते 15 पोरांना शिकवायचं, 10च. कारण त्यांना सांभाळणं, त्यांच्या मताप्रमाणे वागणं एवढं सोपं काम नाही. आणि सगळ्यात जास्त पगार त्यांना पाहिजे. खरं 1ली ते 4थी आणि बालवाडीच्या सगळ्या जे शिक्षक असतात त्या बहुतेक शिक्षिका असतात, बरोबर आहे का? म्हणजे स्त्री शिक्षक असतात, बरोबर आहे. पुरुष शिक्षक नसतात, बालवाडीला तर नसतातच. कारण स्त्री ही सहनशील असते, ती मुलांना, लहान मुलांना समजून घेते, न बोलता सुद्धा त्याची गरज ओळखते. हे स्त्रीला जमू शकेल, पुरुषाला जमणार नाही. बरोबर रडायला लागलं, का रडतेस, काय झालं का तुला, भूक लागली आहे का, असं आई म्हणेल किंवा शिक्षिका म्हणेल. पुरुष शिक्षक म्हणेल धपाटा घालीन गावास, तर पोराची दामतीच होणार का नाही सांगा. आणि भीती ही विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासामध्ये सगळ्यात मोठा अडचण आहे, लक्षात ठेवा. भीती
म्हणून आपली कधी मुलांना भीती वाटता कामा नये. आई वडिलांची मुलांना कधी भीती वाटता कामा नये. पण काही आयाच भीती घालत असते. अभ्यास नाही गेला ना, थांब आता त्यांना आल्यावर सांगते. आता कमाल ते म्हणजे काय, बाबा आहे का भूत आहे का? म्हणजे तुम्ही त्या मुलावर संस्कार घालताय की लय व्यापार आहे, हाणत मारत असं तुम्ही संस्कार करता. हे कळलं पाहिजे ना आपल्याला. म्हणून वर्गामध्ये शाळेमध्ये कुणाला काय झालं तर काही शिक्षकांच्याकडे लगेच पोरं पळतात, सुरावतून पडले त्याला लागले गावाकडे. त्याचं कारण तो शिक्षक किमान ऐकून तरी घेईल. बरोबर आहे. पोरांना काय नाही, माझं दुःख कोणीतरी ऐकावं असं वाटत असतं. फार काय जरा जरा करावं लागत नाही लहान मुलांना. मी मधुजा असं आमच्या तिथं प्राचार्य पद्धतीत तिथं बसलो होतो आणि त्या माझ्या खोलीला आज आहे ना 3 दरवाजे होते. इकडे एक, समोर एक, तिकडच्या बाजूला. मागची भिंत मात्र पण दिसतो. तर मी शिपायांना सांगून ठेवलं होतं, लक्षात ठेव, कुणी जरी आलं तरी आज सोडायचं नाही. मग पंतप्रधान आले तरी सोडायचं नाही मी या म्हणायचं. कारण तिथं हा माझा अधिकार. वर्गात तुम्ही ज्यावेळेला शिकवत असताना त्यावेळेला वर्गाचे तुम्ही राष्ट्रपती असता. तुम्हाला विचारल्याशिवाय कुणी वर्गात प्रवेश करता कामा नाही. खरंच इतका तुमचा तिथं अधिकार आहे, इतकी तुमची तिथं किंमत आहे. जर्मनीमध्ये एका केसमध्ये एक प्राध्यापक आले आणि त्यांची ओळख करून देताना सांगितलं, एक प्राध्यापक आहेत असं म्हटल्याबरोबर न्यायाधीश उभा राहिले आणि खाली वाकून नमस्कार केला. कारण तुम्ही जर्मनी घडवताय. इतका शिक्षकाला सन्मान असला पाहिजे. पण शिक्षकही त्या सन्मानाला पात्र असला पाहिजे. हा दुसरा भागही तेवढाच महत्वाचा आहे. बरोबर. तर म्हटलं फक्त एक, पोरांना कुणाला अडवायचं नाही. आलं तर येऊ द्यायचं, काय अडवायचं नाही. त्यामुळे ती शिपाई बसलेला आठवत नाही. ती एक 5वीतली मुलगी आहे. मला तो प्रसंग अजून जसाच्या तसा डोळ्यासमोर. अशी टपोरी डोळ्याची, अशी मिली बारीक पेई घातलेली, एवढीशी फिल्मीची दारात उभी राहिली. आता मी माझं काहीतरी काम चालू होतं आणि ती दारात म्हणली, सर येऊ का? मी म्हणलं या की. त्यांच्या भाषेत बोलायला शिका. तर ती उत्तर देती. आई कधी जन्माला आलेल्या पोराला, 6 महिन्याच्या पोराला व्हॉट डू यू वॉन्ट, तर पोरगा जोरात त्याला त्याच्या भाषेत बोलत. म्हणजे या की. तरी ती ठुमकत आली माझ्यासमोर. म्हणजे काय काम काढलं ग. तर ती 5वीतली मुलगी मला काय म्हणते माहितीये, सर. म्हणलं काय? तुम्ही जे आम्हाला शिक्षक ठेवल्या, 5वीतली मुलगी म्हणजे. म्हणलं बर, ते शिक्षक शिकवायला ठेवल्यात का मारायला ठेवल्यात? मी सगळं ओळखलं पाहिजे काय घडलेले. बरोबर आहे नाही. कुठल्या तरी शिक्षकाने त्याला काहीतरी झालं, मारला असं, आणि म्हणून ती मला सांगायला आली. ते मी ओळखलं. म्हणून मी तिला म्हणलं, अगं घरात जर तुझं काही चुकलं तर आई तुला दापटा मारती करायची. ते तुझं चांगलं व्हावं म्हणून मारत असते. सर मारायला हरकत नाही हो, पण एवढा टेंगुळ आलाय का नाही बाबा मारा असं करून दाखवलं. आता माझ्या लक्षात आलं की सरांच्या हातात डस्टर असेल आणि ते टप्पल मारताना तिला लागला. हे मी समजून घ्यायला पाहिजे. तर हेडमास्टर बरोबर. तर मी म्हटलं इकडे बघितलं आणि तुझ्या टेंगळावर असा, सर जाऊ का आता? मला थांब. काय पुणे शिक्षकाने तुला मारलं सांग. त्या शिक्षकाला उद्यापासून शाळेत जीव देतो. सर नका तसं नका करू. मला आता काय होत नाही, जाऊ का मी आता? आणि मग कशाला सांगायला? सर तुम्हाला सांगितलं मला बरं वाटलं. दुःख
दुःख सांगितल्याशिवाय कमी होत नाही. आणि दुःख कुणाला सांगायचं? आपल्या माणसाला सांगायचं. असं आपला जो शिक्षक आहे तयार करायचा, तो ज्या वेळेला तयार होईल त्यावेळेला अध्यापन करणं फार. पोरं खरं तर आपण शिकतच असतात. आपण शिकवतो म्हणून पोरग शिकत नाही. बघा तुम्हाला पटत असेल बरोबर. त्याच वर्गात एकाला 100 पैकी 100 मार्क पडतात, एकाला 2 मार्क पडत असतील तर हा का भाग होतो? तर वर्गातल्या 40च्या 40 पोरांची बौद्धिक क्षमता समान नसते. आपण ती समान मानतो. एकाच आई वडिलांच्या पोटी 2 मुलं आली तर ती समान नसतात, तर वर्गातली 40 पोरं कशी समान असू शकतील? आणि त्यामुळं प्रत्येकाला कळेल अशा पद्धतीचं आपलं अध्यापन असलं पाहिजे. एक भाग. नंबर 2, मुलांना काय आवडतं? काय आवडतं मुलांना? सांगा बरं. बोला की, मुलांना काय आवडतं? खेळायला आवडतं, बरोबर. अजून आता झोपडपट्टी 4 असते ना, तसाच खालच्या बाजूला आमचा एक फाटा आहे, पाण्याचा फाटा. त्या फाट्यापर्यंत जाईल आणि परत शाळेत येईल. दुसरा गट बाजारपेठेत जाईल, तिथनं सरळ स्टँड पाशी जाईल, तिथनं फाट्यापाशी जाईल, शाळेत येईल. तिसरा गट कॉलनीमध्ये जाईल, कॉलनीच्या रस्त्यानं तसंच फाट्यापर्यंत जाईल, शाळेत येईल. चौथा गट विद्यानगरच्या वरच्या टोकापासून फाट्यापर्यंत जाईल, शाळेत येईल. जावा. एक बी पोरगा हल्ला. अरे म्हणजे जावा की, पण करायचं काय? उत्सुकता, बरोबर. आपणच बदाबदा सगळं सांगतो, तर पोरांची उत्सुकता कशी टिकणार? हो, मी सांगायचं राहिलं तर तुम्ही त्या रस्त्यानं जाताना पाणी आपल्या साखरवाडीचं घाण कशा कशामुळे होऊ शकतं ते बघायचं आणि ते लिहून आणायचं. जमेल जमेल जमेल, व्हेरी गुड. पण 20 मिनिटात परत शाळेत यायचं. माझा तास संपायचा. बरं म्हणजे ठीक आहे, जावा. गेली की पोर. सगळ्या शाळेला प्रश्न पडला की 3ऱ्या तासाला एवढी सारे कशाला पोरं बाहेर पडली? अरे शिक्षण वर्गाच्या 4 भिंतीच्या आतपेक्षा बाहेर चांगला अनुभव असेल. पण त्या वेळेला पोरं बाहेर गेल्यानंतर मी वर्गातच बसून राहिलो, हे महत्वाचं आहे जास्त. बरोबर 20 मिनिटं सगळी परत आली, बरोबर 20 मिनिटं. आणि मला मी प्रत्येकाला सांगितलं काय काय बघायला मिळालं. त्या वेळेला पोरांची उत्तरं दिली ती पुस्तकात असणाऱ्या प्रदूषणाच्या मार्गापेक्षा कितीतरी जास्त. जे येत आहे त्याच्यापासून जे येत नाही तिकडे नेणं म्हणजे शिक्षण. आणि मग त्यातल्या एकानं सांगितलं, सर म्हटलं काय? अहो ते कोपऱ्यावर आपलं ते ग्रामपंचायत आहे का नाही, तिथं पानाची टपरी आहे. बरं मग तिथं एक माणसानं पान खाल्लं आणि 5 टन थुकले. बरं मग त्यानं काय होते? अहो सर, ती थुकल्यानंतर पाऊस पडल्यावर ते पाण्यात मिसळणार, तेच पाणी पुन्हा फाट्याला जाणार आणि तसलंच पाणी आम्ही खाली 9 सर्कलला राहतो तिथं प्यायला लागतो. किती पोराने विचार केला. आणि मग तू हे केलं, तू त्याला काय म्हणलास का? म्हणला म्हणलो की. वर्ग म्हणतोय मी काय म्हणायला सांगितलं होतं का? नाही. म्हणलं काय म्हणला? मी त्याला म्हणलं अहो कशाला थोपताय? मग काय म्हणलं तो म्हणला तुझ्या बापाचं पान खातोय वेळ, आता कोणाला शाळेत घालायला पाहिजे. मित्रांनो, पोरं बिघडण्याचं कारण पालक, शिक्षक, समाज हे जास्त महत्वाचं आहे. आता त्यात या सगळ्या प्रसार माध्यमांची भर पडत चालली आहे. जे मुलांना नको द्यायला पाहिजे, जे द्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी दिलं जाते आणि तिथंच फार घोटाळे होत आहेत. पण यांना दोष देण्यापेक्षा मला काय करता येईल हा विचार करणारा फक्त आता पृथ्वीतलावर शिक्षकच जागा राहिला आहे. म्हणून शिक्षकांचं ट्रेनिंग फार महत्वाचं आहे. त्या अर्थानं मी संस्थेचं खूप खूप आभार मानेन की अशा प्रकारचं ट्रेनिंग तुम्ही घेतलं. पण त्याच्यापेक्षा तुम्ही मला इथं बोलवलं ते त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. मी सुद्धा पावसात धडपडत इथपर्यंत आलोच. काही
काहींना वाटलं असेल आता असल्या पावसात कशाला येते, पण मी त्याच्याबद्दल संस्थेचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी अशा पद्धतीनं शिक्षकांना ट्रेनिंग देणाऱ्या फार कमी संस्था 3 दिवस रेसिडेन्शियल शिक्षण तुम्ही शिक्षण घेतलं, खूप चांगलं आहे. तुम्ही ह्या 3 दिवसात शाळेच्या बद्दल बोला. तू ह्या घटक कसा शिकवला, तुझ्या शाळेमध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी, तू शाळेत हा प्रयोग कशा पद्धतीनं केला, त्यासाठी तुला कुठलं साधन वगैरे अशा चर्चा करा. म्हणजे तुमची शाळा केली सुधारेल ही एक अपेक्षा. आज के टाइम में स्टॉक मार्केट ट्रेड करना बहुत आसान हो गया. खाली आपको ऐप डाउनलोड